मंडळी, टेन्शनला धोबी पछाड करण्यासाठी घेऊन आलोय हास्याचा डाव, अर्थात घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. को पावर्ड बाय पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड. मंडळी, नेहमीप्रमाणे आज देखील आपल्या हास्य जत्रेत दोन खास पाहुणे कलाकार सहभागी झालेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आपल्या भारदस्त अभिनयानं प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा अभिनेता अजय पुरकर आणि अमृताहुनी गोड आवाज लाभलेली गायिका अमृता नातू. मंडळी, सिंगिंग स्टार, गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे या गायन स्पर्धेत आपण अजय दादाला स्पर्धक म्हणून तर अमृताला त्याच्या मेंटॉरच्या भूमिकेत दर शुक्रवार शनिवारी बघत असतो. आज ते खास आपल्याला भेटायला आलेले आहेत. त्यांचं कार्यक्रमात जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मंडळी, ठरल्याप्रमाणे आजच्या आणि उद्याच्या भागातून मिळून दोन सर्वोत्तम विनोदवीरांना आपण पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी या गौरवानं सन्मानित करणार आहोत. चला तर मग बघूया कोण हा मंच गाजवतायत आणि ठरतायत या गौरवाचे मानकरी. मंडळी, आता तुमच्या समोर येतेय एकमेकांचे अपमान करत सन्मानानं लाफ्टर गोळा करणारी हास्य जत्रेची एव्हरग्रीन जोडी, अर्थात फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. बघूया ही जोडी आज या मंचावर किती धुमाकूळ घालतीये. साई मॅम, कसा सर? आज मी प्रचंड खुश आहे कारण आज माझ्या नावाचा अवॉर्ड फंक्शनचा पास माझ्या घरीपर्यंत आलाय. त्यामुळे प्रचंड खुश आहे. पहिल्यांदा असं काहीतरी घडलेलं आहे. काय ॲक्च्युली मध्ये मी दांडेमोहन एक फिल्म केली होती. त्या फिल्मसाठी मला डायरेक्ट अवॉर्ड मला डिक्लेअर केलेला आहे. आणि इथे आल्यानंतर मी एक स्पीच रात्रभर जागून तयार केलेलं आहे. ते स्पीच मी जेव्हा अवॉर्ड घेईन तेव्हा बोलेन. नमस्कार 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 नमस्कार. सुरू झालं वाटतं अवॉर्ड. हाय, व्हेअर इज माय सीट? देर तिकडे. थँक्यू सो मच. थँक्यू. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. MHJ मिठाई प्रस्तुत तेजस्वी कलाकार पुरस्कार सोहळ्यात मी वनिता खरा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपण चित्रपट क्षेत्रातील कलावंतांचा गौरव करणार आहोत. थोडं सॉरी. आणि या सोहळ्याची सुरुवात आपण करणार आहोत काही विशेष ज्युरी अवॉर्ड देऊन. आणि ते देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते विशाखाजी सुभेदार यांना. सर्वोत्कृष्ट तेजस्वी पदार्पण चित्रपट आयटम भावाची गौरव मोरे. थँक्यू. ट्रे दिला यांनी. ट्रे का? हा, मला अशांनी तेवढंच आणून दिलं. मॅम, ॲक्च्युली त्यांचा अवॉर्ड सापडत नाही. सापडत नाहीये? हो, ॲक्च्युली आम्ही सर्व अवॉर्ड्स पाठी टेबलावर नीट ठेवलेले, पण तिथे तुमचंच नेमकं अवॉर्ड नव्हतं. आम्ही शोधतोय, ते सापडलं की आम्ही तुम्हाला जागेवरच आणून देऊ. जागेवर नाही रे, मला इथे पाहिजे अवॉर्ड. आता तुम्हाला माहिती आहे ना अवॉर्ड सापडत नाही. माझं नाव कशाला घेतलं पहिलंच? काय सर, सॉरी. म्हणजे मी समजू शकते तुमचे इमोशन्स सर, समजू शकते. म्हणजे थोडंसं आम्हाला ऍडजस्ट करा सर, थोडासा प्रॉब्लेम झाला. काय ऍडजस्ट काय करा? तुम्ही पहिलंच नाव माझं घेतलं, तुम्ही मला ट्रे दिला हातात यार. असं नाही ना होत सर. ऍक्च्युली मला कळतंय, पण एवढा मोठा अवॉर्ड शो थोडासा गोंधळ होईल ना सर. अरे मग तेच म्हणतोय, माझ्याच नावाचा कसा काय गोंधळ झाला पहिलाच ते. पण सर, मी तुमची ट्रॉफी मिळाली ना की लगेच तुमचं नाव पुन्हा अनाऊन्स करते. मग तुम्ही पुन्हा या ना, तोपर्यंत बसून घ्या ना सर प्लीज. पण सापडल्याशिवाय मला बोलू नका. नाही, मी खूप तयारी करून आलो. येस सर प्लीज. ओके. येस सर. तसं मी कोऑपरेटिव्ह एकदम. थँक्यू सर प्लीज. थँक्यू. तर मंडळी, वळूया आपण आता पुढील पुरस्काराकडे. आणि पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट तेजस्वी लेखन. सर्वोत्कृष्ट तेजस्वी लेखन चित्रपट झावळीत गावलान कोकणचा बाबल्या श्रमेश बेटकर. शाबास. अरे राहू दे बाबा. अरे काँग्रेस. वा वा
आणि आता आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे आणि आता तो क्षण आलेला आहे नेहा ओके ओके सर तुमचा पुरस्कार पुरस्कार सापडला ओके आणि आपण ज्या पुरस्काराची वाट बघत होतो सर्वोत्कृष्ट तेजस्वी पदार्पण गौरव मोरे चित्रपट आयटम भावाची Why so serious? परत ट्रे आलाय. ट्रॉफी कुठे आहे? सर सापडत नाहीये. अरे सापडत नाही? अरे मग मला दुसऱ्यांदा कशाला बोलवलं? मी केवढं करत आलो इथपर्यंत यार. सर मी समजू शकते सर थोडासा प्रॉब्लेम झालाय ट्रॉफी सापडली ना की आम्ही पुन्हा अनाऊन्स करतो अरे हेच तुम्ही मगाशी केलंय माझं नाव कशाला घेतलं तुम्ही पहिलंच मग मी तिकडनं केवढं मी मरमर करत आलो यार सगळे हसतात माझ्यावरती खाली लोक बसलेली आहेत सर थोडंसं कॉपरेट करा सर अजून किती कॉपरेट करू मी नाही मला माझी ट्रॉफी द्या तरच ते काम करतो मी तिकडे बसत नाही मी या कॉर्नरला उभा राहतो ओके सर माझी ट्रॉफी सापडली की मला बोला तोपर्यंत ना असं करू नका आणि हे काय केलं असं काय केलं हे काय सर ऍक्च्युली मी मॅमला सांगत होते की आम्ही शोधतोय पण मॅमने लगेच मला बोलवलं. असं करू नका नाहीतर रात्री मला शोधाशोध करावी लागेल मला ट्रॉफी द्या ना मॅडम प्लीज असं करू नका ना मॅडम लोक बघतात सगळी हसतात माझ्यावरती मिळेल ट्रॉफी शोधतील तोपर्यंत तुम्ही थोडंसं कॉपरेट करा ना सर प्लीज सर आम्ही राहतो तिकडे तोपर्यंत माझं झालंय नाही एक मिनिट आणि आता आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे आणि पुढचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट तेजस्वी अभिनय आणि विजेते आहेत ओके आणि विजेते आहेत चित्रपट हे अंगठ्या धन्यवाद नम्रता संभेराव नम्रता संभेराव आलेल्या नाहीयेत बहुतेक त्यांच्या टीम मधलं कोणी असेल तर प्लीज त्यांच्या वतीने कोणी पुरस्कार घेईल का गौरव सर तुम्ही हास्य जत्रेमध्ये एकत्र काम करताना सर तुम्ही प्लीज त्यांच्या वतीने पुरस्कार घ्याल का प्लीज मी कशाला घेऊ नाही सर एकत्र काम करताना सर प्लीज त्यांच्या पण माझा पुरस्कार मला द्या ना तिचा ते घेईल तुमचा घ्याल पण त्यांच्या वतीने तुम्ही घ्या ना म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल सर त्यांचा पुरस्कार प्लीज सर सगळ्यांना ट्रॉफी आल्यात माझीच येत नाही सर तुमची सापडेल सर पण प्लीज त्यांच्या वतीने त्या आल्या नाहीयेत ठीक आहे येतो आलो मी तुम्ही चला येस प्लीज नम्रता संभेराव आणि त्यांच्या वतीने पुरस्कार घेत आहेत गौरव मोरे एक मिनिट हाय नम्रता हाय अरे गौऱ्या एक मिनिट गौऱ्या तू इथे काय करतोय अरे माझ्या पण सिनेमाला अवॉर्ड आहे पण माझं सापडत नाही हरवलंय अरे यार गौऱ्या तुझ्याच बाबतीत का रे दरवेळी असं होतं इट्स ओके पण बरं झालं तू हात नाही लावलास नाही तर मग सॅनिटाईज करायला लागलं थँक्यू मॅम थँक्यू विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार थँक्यू सो मच थँक्यू माझं बघा ना अवॉर्ड सापडतं का बघा ना सर तुमचा अवॉर्ड सापडेल तोपर्यंत तुम्ही थोडंसं कॉपरेट करा ना किती कोऑपरेट करू मला कशाला पहिल्यांदा तुम्ही बोलवलं सांगा बरं का काय ना सर आधी ना घोषित पुरस्कार आधी देतात आणि जे फेसेस असतात ना सेलिब्रिटी ते उशिरा येतात ना त्यांना नंतर पुरस्कार द्यावा लागतो सर 2-3 टॉप्या ठेवायचं ना स्पेअर मध्ये काय फरक पडला असता सर आपण एक काम करूया का काय? तुमचा पुरस्कार मिळेपर्यंत आपण तुमच्या हस्ते एक पुरस्कार प्रदान करूया का सर मला माझाच द्या ना मला नाही द्यायचं कोणाला मला मी खूप स्पीच लिहून आलोय मी सर तुमचा मिळेलच पण तुमच्या हस्ते कोणाला तरी पुरस्कार देऊ हा केवढा मोठा सन्मान आहे पण सर माझं काय करू मी माझ्या ट्रॉफीचं काय करू ते सांगा ना सर पण आता विशाखाजींनी दिलं डायरेक्ट गौरव मोरे कोणाला तरी पुरस्कार देणार हा केवढा मोठा सन्मान आहे सर म्हणजे तुमचा पुरस्कार मिळाला आम्ही तुम्हाला या स्टेजवर तुमचाही पुरस्कार देऊ सर म्हणजे एक मुवमेंट तयार होईल ना सर तोपर्यंत ट्रॉफी मिळेल का माझी हो सर मिळेल ओके सर ठीक आहे रेडी तर आपण वळूया पुढील पुरस्काराकडे आणि पुढील पुरस्कार आहेत तांत्रिक विभागातील आणि विजेते आहेत सर सर्वोत्कृष्ट तेजस्वी धनीचित्र मित्र पुद्रण सर ते ध्वनिचित्र मुद्रण आहे सर काय ते ध्वनिचित्र मुद्रण पुरस्कार हेले जोडाक्षर आहे तो हा पुरस्कार मुद्दाम मला बोलायला दिला का नाही सर लेखक अभिनय हे दिला असं मी बोललो असतो ना हे शब्द बघा किती गिचमिड गेलेले आहे लोकांनी
मला जमणार आहे का? सर हे मी बोलते, नाव तुम्ही घोषित करा. ठीक आहे. ओके? हा, चालेल, ओके. बोला. सर्वोत्कृष्ट तेजस्वी ध्वनी चित्रमुद्रण आणि विजेते आहेत कन्नमुरंगी अब्रसलंगू कप्पशिल मल्ली त्र्यंबिकरणम. हे कोणाचं नाव आहे? सर. ते प्रियदर्शन जाधवचं नाव आहे सर. अरे मग डायरेक्ट सांगायचं ना प्रियदर्शन जाधव म्हणून. सर हे टोपण नाव आहे त्यांचं. ते फावल्या वेळात हे ध्वनीचित्र मुद्रण करतात सर. या नावाने? हा सर. कन्नमुरंगी अब्रसलंगू. हा सर. हे काय असं नाव आहे? कन्नमुरंगी अब्रसलंगू आणि मला दिले बोलावलं तुम्ही लोकांनी. अहो सर मी तुम्ही नाव घोषित करा ना सर. केलंय, बोलवा त्यांना प्लीज, त्यांना बोलवा. प्रियदर्शन जाधव. प्रियदर्शन जाधव आलेले नाहीयेत बहुतेक. ते आजच्या शेड्यूललाच नाही आहेत. एक काम करा ना, ते आले नाहीत ना, हा. मी ट्रॉफी मला द्या ना. नाही सर, ते पितळीवर नाव लिहिलेलं असतं. काय पितळीवर नाव चिकटवलंय फक्त? अहो, माझं सर. नाव लिहा ना त्याच्यावरती. अहो सर नाही, असं नाही करू शकत नाही सर. ना, प्लीज हे ट्रॉफी सर मला सर हे तुमचं नाही आहे प्लीज. तुमचं शोधतायत. थांबा. हे द्या ना मला ट्रॉफी. आय एम सो सॉरी सर, वी कांट डू दॅट. सर नाही देऊ शकत. आम्ही शोधतोय ना सर तुमचा award. अरे पण असं नका करू ना यार. सर बघा तुम्ही, पुढच्या 5 वर्षात मी सुपरस्टार झालो ना, तेव्हा बघा तुम्ही इथेच असणार, तू आणि ही दोघी पण. हिचे कपडे बदललेले असतील, तुझे कपडे बदललेले असतील, फक्त भांग वेगळा असेल. मी ग्राउंडवरून असं आप जाईन, तुम्हाला कळणार देखील नाही. आणि त्यावेळेस ना, मी त्यावेळेस ह्या हातात 3 ट्रॉफ्या, ह्या हातात 3 आणि तोंडात 2 असे 8 घेऊन जाईन घरी मी. काय करताय यार, एवढं तुम्ही करताय. 35 ट्रॉफ्या, 2 ट्रॉफ्या एक्स्ट्रा ठेवायच्या ना यार. लोक हसतात माझ्यावरती. तिकडनं मला 2दा-3दा बोलवलं यार तुम्ही लोकांनी. सर मिळेल तुमची ट्रॉफी सर. अरे कुठे कधी मिळेल? सर तोपर्यंत आपण पुढील पुरस्कार देऊया का सर? मी देणार नाही, मी साईडला उभा राहतो, तुम्ही कोणालाही बोलवा. ओके सर, जशी माझी तुमची please यार, इच्छा. मी हात हो जोडतो सर, यार. तुम्ही मी नका ना ना हात जोडू लिहून सर. आणलं यार. हो सर. मीच लिहून आणलं नाही, यार मी. तुमचं भाषण होणार सर इकडे. हा? होईल सर. पहिले ट्रॉफी तर सापडू द्या यार. सापडेल सर. प्लीज थोडंसं कॉपरेट करा सर. कन्नमुरंगी अब्रसलंगू हे नाव कुठे होतंय? नाही. कन्नमुरंगी अब्रसलंगू. आणि आता आपण वळूया पुढील पुरस्काराकडे. आणि पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट तेजस्वी दिग्दर्शन. आणि ते देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते समीर चौघुले यांना. सर अरे गौऱ्या, तू काय करतोस इकडे? अरे मगातपासून बघतो, इकडे काय करतोयस? स्टेजवर आहेस तू? अरे, मला पण अवॉर्ड आहे, पण माझी ट्रॉफी सापडत नाही यार. ट्रॉफी काय मत कुठे गेली? अवॉर्ड आहे तुला? हा. अरे शोआ, कशासाठी अवॉर्ड आहे? माझी फिल्म नव्हती का, कुठले? आयटम भावाची, त्यात मी रोल केलेला. येस येस, मी बघितली ती फिल्म आणि मी तुला ब्लंटली सांगतो, वाईट काम केलेस, खूप वाईट काम केलेस. मग त्या दिवशी फिल्म बघून मिठी का मारली मला? अरे एकदम कानाखाली कसं मारणार बाळा? सगळे होते ना, वाजवणार कशी? आणि तुझी ट्रॉफी आहे ना, ती हरवली नाहीये, पळून गेली असेल स्वतः. जस्ट आमचे हास्यजत्रेचे जोक्स. तू आता सुपरस्टार आहे म्हणून बोलशील मला असं? अरे नाही नाही, खरंच नाहीये काही. आणि एक अनाउन्समेंट आहे सर, एक मिनिट. गाडी क्रमांक KL 2317 ज्यांची कोणाची असेल त्यांनी कृपया मागे येऊन चावी द्यावी, त्याच्यामुळे ट्रॅफिक होतंय. प्लीज KL 2317. अय माझीच आहे. येस येस, माझीच आहे. मी जस्ट आलो 2 मिनिटात. सर तुम्ही कुठे जाताय? तुमच्या हस्ते. नाही पण ते ट्रॅफिक सगळं इकडे हे सर झालंय ना. आपण दुसरं कोणाला तरी सांगूया ना सर, प्लीज. आपण ए गौऱ्या, जरा गाडी काढ ना जरा प्लीज. काय करू? गाडी प्लीज जरा काढ. माझ्या इकडे, माझ्यावर लाईट आहे ना जरा. आणि माझ्या अंगावर काय काळा कापड टाकले? नाहीये. अरे अरे नाही मी पण त्यासाठीच उभा आहे ना यार. अरे हो, पण यार दोस्त आहे ना आपलं यार. अरे बघ ना यार, सगळे आता मी स्टेजवर जाणार आहे, लाईट येणार आहे, प्लीज जा ना. हा बाजूला काढ गाडी. ओके ओके. आणि पक पक वाजेल, घाबरू नको. इथे हे आहे, ते रिमोट लॉकिंग आहे. ओके करते या. ओके ओके या या या. सापडला. काय? सापडला. अवॉर्ड नाही. Yes, हे घे की चावी, माझा आवड सापडला. अवॉर्ड नाही, अवॉर्डचा पत्ता सापडला. हे घ्या, फोन आहे तुमच्यासाठी. कोणाचा फोन आहे? हॅलो. हेलो. हाँ हाँ मैडम, हम ड्राइवर बा बोल रहे हैं. हाँ बोलिए. हाँ, वो जो हमारा टेम्पो में वो कोई गिफ्टवा रह गया है पीतल का, हाँ हाँ. तो हम वो लेके पालघर निकल गए हैं. अच्छा हाँ, तो
तो कल सुबह वो जो बच्चा है जिसे वो गब्रब क्या नाम है गौरव उसका? गौरव गौरव हाँ, तो उसको पाल घर भेज देना। हाँ हमारे पड़ोस में एक मुर्गी की गाड़ी वाला है, हाँ उसको हम दे देते हैं। हाँ वो वहाँ A1 मटन शॉप के सामने वो गिफ्ट उसको दे देगा। हाँ तो बच्चे को भेज देना पालकर सुबह 8 बजे। चलेगा चलेगा चलेगा, शुक्रिया जी। 8 बजे भेज देना। हाँ? बहुत बहुत शुक्रिया जी, थैंक नहीं यू। तो वहीं पे तोड़ देंगे, हमारे पास टाइम हुआ नहीं है। प्लीज प्लीज आप अच्छे से रखिए, प्लीज मैं बताती हूँ उनको। ओके, थैंक यू जी, थैंक यू थैंक यू। धन्यवाद। हाँ थँक यू सर, तुमचा अवॉर्ड सापडलाय सर. फक्त उद्या सकाळी 8 वाजता तुम्हाला A1 मटन शॉपला जावं लागेल पालघरला. कुठे जावं लागेल? A1 मटन शॉप पालघर. तिकडे तुमची ट्रॉफी आहे सर सुरक्षित. ह्या सगळ्यांना स्टेजवरती हा. मी पालघरला? हो सर. सगळं मुद्दाम करता तुम्ही लोक यार. हो सर, असं या नाही. सगळ्यांना तुम्ही अवॉर्ड दिला मला देत नाहीये. नाही नाही सर, मुद्दाम नाही काय करत. काय तुम्ही फालतू लोक आहेत यार. तुम्ही करा कंटिन्यू. मला नाही पाहिजे तुमचा अरे, award. ऐक ना, हे. नाही, मला नाही पाहिजे. अरे, ऐक ना, तुमचा चला. award. नाही, वळूया आता आपण पुढील. वा वा वा, भारी होतं हे अवॉर्ड फंक्शन, मज्जा आली. सई, फारच सुंदर संकल्पना होती. तुम्ही पण ती खूप सुंदररित्या रंगवलीत. नेहा, सखाराम, खूप दिवसांनी तुला बघितलं, सखारामच्या रूपात बरं वाटलं. मस्त बने, तू छान दिसतेस, खूप गोड दिसतेस आणि फार सुंदर अँकरिंग केलंस. खूप मजा आली गाईज. खूप छान कन्सेप्ट होती आणि ती खूप छान सादर केली तुम्ही. मजा आली. सदा वनिता, फार उत्तम केलंस. तुझं ऑब्झर्वेशन, तू अनेक सोहळ्यांना गेली असशील तेव्हा अँकर्स कशा पद्धतीने बोलत असतात ते ऑब्झर्वेशन फार तुझं आवडलं मला. आणि गौऱ्या, अवॉर्ड्स मिळतात नाही मिळतात त्यांनी काही फरक नाही पडत. काम जेन्युइनली करत राहायचं आणि फायनली महाराष्ट्रभरातले प्रेक्षक जे तुला प्रेम देत आहेत याच्या पुढे अवॉर्ड काही नाही करत. हेच खरं आहे अवॉर्ड. आणि ते तुला इथे राहिलास काय आणि तिथे गेलास काय मिळत राहणारच आणि ते मिळवण्यासाठीच कायम प्रयत्न करायचे. कमाल, मजा आली. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. मंडळी, कॉमेडीच्या गल्लीत वट असणाऱ्या प्रसाद खांडेकरनं कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावच्या घरात चोरी करण्यासाठी केली आहे एंट्री. बघूया हा चोरीचा मामला आज इथे किती रंगतोय. गुंडी. ए तुम्ही पोपट आहे का? तुम्ही पोपट आहे का? तुम्ही खिडकीत ना आले? तुझ्या बापाने काळा पोपट आणि जाडा पोपट बघितला होता का रे? चोर आहे चोर, कळलं काय? आवाज बंद कर. तुझ्या घरात चोरी करायला आलोय. आवाज बंद कर रे बच्ची. भाई, हिच्यावर नजर ठेव. मी घराची तलाशी घेऊन आलो लगेच. करून सांग कर एकाच. आम्ही लय गरीब आहे. आम्ही लय गरीब आहे. आमच्याकडे काहीच नाहीये. आमच्या कपाटात माझ्या पप्पानी फक्त 8 लाख रुपये ठेवलेत आणि माझ्या मम्मीचे फक्त 10 लाखाचे दागिने आहेत. आमच्याकडे काहीच नाही. आम्ही खरंच गरीब आहे. भाई, अरे घरात कपाटच नाहीये. कपाट कुठं आहे ग? काका मला वाचवा. काका मला वाचवा. याला चावा. अरे, आता भाई काय जगातला तुला दुसरा कुणीच अडवणार नाही, कळलं काय? वाचवणार पण. भाई, भाई ऐका माझं, तुम्ही बोलू नका. मी बोलतोय ना. मी बोलल्यावर मॅटर झालं. आता तुझं काय खरं नाही. मला नाही, काका आता- ऐका ना. काका मी काय केलं नाही. मी छोटीशी पोरगी आहे. काका मी छोटीशी पोरगी आहे. मी छोटीशी मुलगी आहे. भाई. काका नको ना. काका नको ना. नको ना. मी तुमच्या पाया पडते. नको.
आवाज करायचा नाही, नाहीतर गोळी घालीन. काकू काकू गुप्ते काकू काकू मला हे मारित मी बोललो गोळी घालीन. बस. का बोली कारण माझा आवाज असाच आहे. गौराई मला हसते. तीच का जगातलं कोणी हसेल. म्हणून मी तुम्हाला बोललो होतो तुम्ही बोलू नका, आम्ही सांभाळतो ना. तुम्ही कशाला बोलताय? ए कपाट कुठे लवकर सांगा, कपाट कुठे लवकर सांग. कपाट पप्पानी कपाट असाच आम्हाला घाबर. अरे पुन्हा हसते. अरे तू कपाट कुठे ते सांग ना यार. कपाट कपाट पप्पांनी कुठतरी असं लपवून ठेवलंय, कोणाला कळत नाही नेमकं कपाट कुठे आहे ते. फक्त मला आणि पप्पांनाच माहितीये. हा भाई, म्हणजे हे गुप्त कपाट हिला माहिती आहे, हिला विचारा. मग तेच कपाट कुठे. अरे मला बोलायलाच येत नाही. इकडे बस, इकडे बस. बशी दे. मला घाबर. ए बच्ची, ए भाई लय डेंजर आहे. आतापर्यंत भाईनी 15 मर्डर केलेत. किती केलेत? तू हसू नको, नाही तर 16वा मर्डर कोणाचा होईल? माझा. मग गप सांग कपाट कुठं आहे ते कळलं? कळलं काय? अरे गौराई हसते. तू खरं सांग, तू मला देवाची शपथ घेऊन सांग, तू पोरगी आहे ना? तू पोरगी आहे ना? येडी आहे का? तू पोरगी आहे. ए गौऱ्या, अरे मला मुलगी समजते. अरे भाई तुझा मला पहिल्यांदा फोन आला ना, मला पण तेच वाटलं होतं. गपना यार, तू गपना. कपाट कुठे सांग पहिलं, कपाट कुठे सांग. चल. ताई 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 मला वाचव. ताई मला काकापासून वाचव. कुठली ताई? तू. मी ताई आहे. अगं मी भाई आहे. अरे अरे मी भाई आहे. अगं बाबूभाई बाबूभाई बाबूभाई. तू आता बाबूभाई नाही, तू आतापासून माझी छबुताई. छबुताई हा तुझा नवरा आहे? हा फक्त माझा भाई आहे, बाकी आपल्याला पण काय चॉईस आहे की नाही? अरे तू सांग ना कपाट कुठे आहे ते. बस इकडे, इकडे बस, इकडे बस. बोल असं येतं आवाजाने. मी खुंखार आहे. अरे तरी असते. ट्रिगर दाबी ना. 3 म्हणायच्यात सांगायचं कपाट कुठे आहे. 1 2 आणि छाबुकडे इथं ये, इथं ये. वा इकडं, वा इकडं. आय उंदर तोंडिया, आलाय मोठा तोंडाला काळ कोळसा लावून. उंदर तोंडिया. बच्ची ऐक ना. ए बाळा बंदूक लोडेड आहे. बच्ची ऐक ना. बच्ची बघ. अरे बंदूक काय बच्ची काय? तुझी आता बच्ची कुच्ची सगळी जिंदगी आता मी हराम करून टाकणार. तिकडे बच्ची, बच्ची बंदूक द्या. चिंगे काय झालं ग? काय नाही काकू, फ्रीज पडला. हा मग ठीक आहे. भाई कोण लोक आहे ती? हिने गोळी चालवली, म्हणली फ्रीज पडला. ती बाई म्हणली ओके. कोण आहेत?
अगं त्यांना सांग ना तुझ्या घरी चोर आलेत, ती तुला वाचवायला आली असती. नाही ती ना बाई आहे ना लई बेकार रे, ती इथं आली ना का जातच नाही, मला अभ्यासाला लावी ती. मला नसतो अभ्यास करायचा. कोणाच्या घरी चोरी करायला आलोय आपण? चल की जाऊया. आय उंदूर तोंडा इकडे ये. तिथे आलाय मोठा तोंडाला कोळसा लाव. कधी लावला मी कोळसा तोंडाला? आता मी सांगेन तसं करायचं, मी सांगेन तसं करायचं. छबुताई छबुताई टिकी लाव. टिकी लाव. वेडीस का मी का टिकली लावू? टिकी लाव. अगं मी का टिकली लावू? अगं बाई माणसाच्या जातीनं असं भुंड्या कपाळानं फिरणं बरं दिसतं का? हा काय टिकी लाव. अगं पण मी नाही आहे बाई. तू बाईच आहे. तू माझी भाई माणूस आहे भाई. तू माझी ताई आहे. अरे गौऱ्या यार. टिकी लाव ना. त्याला गोळ्या खाली, याला गोळ्या खाली. बच्ची थांब एक मिनिट, थांब एक मिनिट, थांब ना भाई. ह्याला गोळ्या खाली. ती म्हणते तर लाव ना टिकली. अरे गौरा भाई आहे यार. टिकली लावायची. गोळ्या घालेल ती, लावणार या टिकली. हे बघ आता इतके दिवस आपण टिक्का लावून चोरी केली ना, आजचे दिवस टिकली लावून कर ना, काय फरक पडणार आहे? भाई प्लीज लाव लाव म्हणलं ना. टिकली दे ना, टिकली दे ना, टिकली भाई लाव ना, काय फरक पडतो यार? काय 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 हा हे घे. आय तू कुठे चालला? कुठे चालला? माझी छबुताई आहे, मला माहिती तू पोर गेला टिकीला. गौऱ्या बाय. अरे भाई आहे यार. जाऊ दे भाई, घे. कसं उद्या न्यूज काय येईल? घे ना, घे ना. चोरी करायला आला भाई, टिकली लावून पळाला, कसं वाटेल ते? भाई तिच्या हातात बंदूक आहे रे. टिकी लाव. लावतो काय हे घे ना. मला माफ कर भाई. छबुताई. अगं छबुताई तू किती गोड दिसती. अगं मी नाही आहे छबू, मी छबडा. छबडा छबडा काय छबडा? आय मस्त दिसती. आता एक काम करायचं, आता मस्त पैकी लिपटी लावायची. लिपटीला ना त्याला गोळ्या घालीन. लिपटी लावायची. कुठे लिपटी शोधायला लागेल. एक मिनिट. इथून पळायचं नाही सांगून ठेवते. धर लिपटी लाव. लिपटी ताईला माझ्या लिपटी लाव. लिपटी लावतो लावतो. लाल लाल फोटो पे लावतो लावतो. पुरी लाव. खालच्या वाट राहिलेत. भाई चुकून पण असंच बघू नको, असं वाटतंय. नाही करायची. बाई सॉरी रे बाई. 15 वर्ष जेलमध्ये होतो यार, कसं वाटतं? साफ दे ना बाई. माई छबुताई. बया बया किती गोड दिसती ग माई छबुताई. किती भारी. अरे आज पहिल्यांदा भाई लोकांची कुणीतरी नजर काढली ना, मला भरून आलं यार, मी विसरलो. सॉरी भाई. आता मी सांगन तसं करायचं. आम्हाला काय नको, तू आम्हाला पैसे पैसे काय नको, आमच्या बंधू आम्ही जातो. असं कसं? आता ती एवढी लिपटी लावली, टिकी लावली, मग बाई माणसाच्या जातीनं असं जीन्सची पॅन्ट घालणं बरं दिसतं का? मस्त पैकी ड्रेस बिरेस घालायचा. थांब तू माझ्या मम्माचा ड्रेस घाल. माझ्या मम्माचा ड्रेस घाल. गौरा मोबाईल फेक. नंतर भीती वाटतं व्हायरल करशील. मोबाईल फेक. भाई मी नाही करणार, आयुष्यभर नाही करणार. तुम्हाला मार, तुम्हाला मार. शिंगे काय झालं? काय नाही काकू, चप्पल पडली. ओके. कोणाच्या घरात चोरी करायला आलोय आपण? ड्रेस घाल. धर दुपट्टा. नाही होत. घाल म्हणलं ना. बया 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 माझी तायडी.
उदय तू किती गोड दिसते ती. काय करून टाकला का बाई रे? तायडे तू माझ्या दादाशी लगीन करशील? तायडे खरं सांग ना, तू माझ्या दादाशी लगीन करशील? बघा पडलेस तू? नाही. मी बाई आहे, बाई मी बाई नाही. सांग करशील का नाही? मी नाही करणार. काय गोळ्या घालीन मग. हा ठीक आहे बाई, मी करेन लग्न. भाई तू असं काय बोलायला लागलायस? मला पण कळणार आहे बाबा. तुझा हात बघ. गौरव असं का व्हायला लागलं? भाई काय झालंय तुमचं? ताई ताई तू किती भारी वाटती. ऐक ना मी काय म्हणते, आता मस्त पैकी आपण लाली लावू गालाला. हा लाली लावू इथं. लाली लावणार आता मी माझ्या. एक मिनिट मला डाव्यात. भाई भाई तुमच्या हातात बंदूक आहे. अरे बंदूक आहे, बंदूक. बंदूक. अरे भाई या का नागी आहेस तू? तिने बंदूक दिली तुझ्या हातामध्ये. मला कसं डोळे बंद होते? तू काय डोळ्यांनी बंदूक पकडतो? मला जाऊ दे ना. बया किती गोड दिसते बाई ताई. ताई तू माझ्या दादा बरोबर लगीन फिक्स बर का? आपण मस्त पैकी नाही का असं राडा करू मस्त पैकी आपण. मला जाऊ दे मला. अरे वेगळ्याच घरात आलो. सॉरी. पप्पा अशी काय करीत? आपलंच घर आहे हे कोण आहे ते? पप्पा. हे का नाही चोर आहेत, चोर. अरे वा नमस्कार. पप्पा हे आपल्या घरात चोरी करायला आले. मग मी त्यांना गंडवलं आणि हे बघा त्यांच्याकडनं बंदूक घेतली. बेटा तू बरी आहेस ना? हा मी बरी आहे पप्पा. तुला काही झालं नाही ना? हे धर बेटा. काका तुम्हाला लाज नाही वाटत? माझ्या घरात चोरी करायला आलात तुम्ही? नाही एक्सक्यूज मी सर. मॅडम मला तुमच्याशी बोलायचं नाही. एक मिनिट. माझ्या घरात चोरी केली तुम्ही? नाही केली. आणि तू इतका निर्लज्ज आहे, स्वतः चोरी करतोस, स्वतःच्या बहिणीला सुद्धा चोरी करायला लावतोस तू. लाज नाही वाटत इथे समोर आहे? मी बहीण नाहीये. एक मिनिट. मी नाहीये बहीण. तुमची चूक नाहीये. भाऊ असा असला की बहीण सुद्धा अशीच होते. इकडे पण मी नाहीये. पण मी नाहीये बहीण. ऐका ना. असा इकडे तुम्ही बघा, ह्यात तुमची चूक नाहीये. 15 वर्षापूर्वी माझी बायको गेली. मग ती पोकळी कशी भरून काढायची ह्याचा विचार करतोय अनेक वर्ष. ती पोकळी तुम्ही भरून काढाल? नाही काहीतरी गैरसमज होतो. ऐका हे सांगा ना. पप्पा ऐका ना, हे असे नाही ऐकत. ह्यांना गोळ्या घाला मग ते ऐकतील. नाही पण मुळात हे खोटं आहे, असं काही नाही. ऐका माझा. पोकळी भरून काढाल तुम्ही? याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. आपण याला ड्रायव्हर वगैरे म्हणून ठेवू. माझं प्रेम बसलंय तुझ्यावर. हा काय अँगल चालू झालाय? लव्ह एट फर्स्ट साईट. अरे कुठलेला? ऐका माझं. मला हवी आहेस तू. आपलं कुटुंब. क्या बात है. किती मजा आली म्हणून सांगू. मस्त कॉन्सेप्ट होती. खूप मस्त परफॉर्म केलं. सई भाई तू खरंच आज विशेष दिसतोस. आणि आज खरं तर तू जे आहेस त्याचा रोल केलास भाईचा, त्यामुळे मला जास्त आनंद झालाय भावा. मस्त लिहिलं होतंस, मस्त फुलवली संकल्पना. नमा तुझं बेअरिंग अप्रतिम होतं, अप्रतिम. ते मध्ये मध्ये ते करत होतीस ते खूप आवडलं मला. गौरव खूप मजा आली. समीरदा मस्त तडका दिलास येऊन, खूप मजा आली. थँक्यू हसवल्याबद्दल. अच्छा आणखी एक गोष्ट, सिल्वर शूज घालून कोण येतो चोरी करायला? कोण येतं सिल्वर कलरचे शूज घालून? कमाल, केवळ कमाल. प्रसादा मला वाटलं होतं आज सई बोलताना काय सुरुवात करेल हे मला कळत नव्हतं. म्हणजे नेहमी भावा अशी जी सुरुवात असते ती आज ताई अशी असते. वा प्रसाद, मस्त कॉन्सेप्ट आणि मस्त परफॉर्मन्स मस्त होता. आणि इतकी क्यूट आणि त्याच वेळेला इतकी डांबरट मुलगी हे सगळं करू शकते. तो दोन्ही त्यातला क्यूटनेस आणि त्यातला डांबरटपणा पण तू इतका उत्तम दाखवलास ना. क्या बात आहे. गौऱ्या, इतके अप्रतिम ते शूज आहेत, मला भयंकर आवडले.
आणि मला इतके आवडले असतानाही माझं त्याच्याकडे लक्ष नाही गेलं, कारण तुझं काम तसं. मला कधीतरी दे ते वापरायला, मला आवडेल ते, मस्त आहेत ते. ते जितके चंदेरी आहेत तितकंच तुझा परफॉर्मन्स सोनेरी होता गौरी. सम्या, इतक्या डांबरट मुलीचा बाप हाच असू शकतो ज्याला या ताईशी लव्ह ॲट फर्स्ट साईट होईल असं. या ताईशी. वा, फार मजा आली. गुड. मंडळी, एंट्रीलाच लाफ्टरची गर्दी खेचून आणणारा कॉमेडियन अर्थात भूषण कडू कल्याणच्या चुलबुलीला म्हणजे शिवालीला करतोय कन्व्हिन्स. कशासाठी तुम्हीच बघा. येस, करेक्ट ओळखलेलं आहे तुम्ही. मी जाम खुश आहे प्रसाद दादा. सई मॅम, आज जाम खुश आहे. म्हणजे आजपर्यंत मी अनेक फिल्म्स केल्या, अनेक नाटकं केली, अनेक मालिकांमधून कामं केली, पण आज हर्ष झालाय, मला आनंद झालाय. पण आज माझ्या आयुष्यात एक महत्वाचा टप्पा आलेला आहे. अर्थात यशाचा म्हटलात तरी चालेल. एक टर्निंग पॉईंट आलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये. प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की आपल्या आयुष्यात एक आपल्याला चांगला असा सिनेमा मिळायला हवा, आणि मला तो मिळाला, तो पूर्ण केला, आणि आज तो सिनेमा रिलीज होतोय. फर्स्ट डे फर्स्ट शो. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. म्हणजे आणि हा सिनेमा ज्यांनी दिग्दर्शित केला आहे ते साऊथचे खूप मोठे दिग्दर्शक आहेत असं त्यांनी मला सांगितलं, आणि खूप काम केलेलं आहे त्यांनी, आणि हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे. असे आमचे एम गौरव, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली, आणि सिनेमाचं नाव काय ठेवलंय त्यांनी, क्राऊड द गर्दी. आणि आज फर्स्ट डे फर्स्ट शोच्या दिवशी ती गर्दी अनुभवायला मी इकडे आलेलो आहे. मी खूप एक्साइट आहे. यु नो, मला खात्री आहे होणार, माझा सिनेमा बघायला गर्दी होणार. मी म्हटलं नव्हतं गर्दी होणार. गर्दी, केवढी गर्दीचं स्वागत करायला हवं. गर्दी. येस, मी ऐका ना मी मोर्चा होता, मोर्चा आला आणि गेला. समोरच्या थिएटरकडे यायचं ना, हे असं आहे. आणि आम्ही गर्दीची वाट बघतोय. म्हणजे पण नो प्रॉब्लेम. थिएटरमध्ये प्रेक्षक बसलेत 4. माझा भाऊ, माझी आई आणि माझी बायको, ते 3, आणि मी 4. पण मला खात्री आहे गर्दी होणार, सिनेमा हिट होणार, सुपर डुपर हिट होणार. मला खात्री आहे गर्दी येणार सिनेमाला. एक्सक्यूज मी, म्हणजे कोणता शो लागलाय करंट? मस्त आहे फिल्म. कोणती? क्राऊड द गर्दी. अगो बाई, खूप गर्दी असेल ना, मी जाते नंतर. नाही, तसं नाहीये. हो, सिनेमाचं नाव सांगितलं तुम्हाला. म्हणजे खरं तर अजिबात गर्दी नाहीये सिनेमाला. म्हणजे थिएटर एम्प्टी द रिकामं आहेत. म्हणजे 4 जण आहेत आतमध्ये. हो का? हो, त्यामुळे मिळेल तिकीट तुम्हाला. शिबाई, म्हणजे पिक्चर मध्ये काहीच गंमत नसणार. मी बघून तरी काय करू ना. नाही, असं नाहीये. म्हणजे हो, मी खरंच सांगतो, मस्त छान आहे सिनेमा. हा सिनेमा तसा तर नाहीये ना? हो, काय बोलताय? यू सर्टिफिकेट आहे. नाही, म्हणजे ते नाही का बोर्डवर असे 2 कंस असतात आणि बघायला माणसंच नसतात, 8-10 लोकच असतात फक्त बघायला, तसला तर नाहीये ना? नाही, असं कसं म्हणताय? ते कडसं वगैरे असे बक्षीस मिळायला आधी सिनेमा रिलीज व्हावा. आज रिलीज आहे, फर्स्ट डे फर्स्ट शो आहे. अच्छा. मी तुम्हाला सांगतो, हा सिनेमा खूप छान आहे, मस्त आहे. तुम्ही खरंच बघा, अप्रतिम आहे सिनेमा. हो, पण हिरो कोण आहे हो याच्यात? काही कल्पना? म्हणजे लीड कोण आहे? घ्या आता लीड हिरो. हा,
भूषण कडू. कोण आहे हा? कोण आहे भूषण खडू? कोण आहे? खडू नाही मग? भूषण कडू. कोण आहे तो? मी आहे, स्वतः मी आहे. तुम्ही हे तुम्ही आहात? Yes, correct. लीड आहात तुम्ही? मी lead आय एम सो सॉरी. म्हणजे माझं ना असं होतं, एक्साइटेड होते आणि मी आय एम सो सॉरी. तुम्ही वेडे आहात? नाही तुम्हाला कळत नाही? काय झालं? अहो 10 मिनिटं आहेत सुरू व्हायला पिक्चर ना, तर तुम्हाला मेकअप करायचा आहे, कॉस्ट्युम घालायचं, असं दिसायचंय. जा पटकन तयारी करा. असं काय करताय? 10 मिनिटच राहिली. सेकंड बेल झाली म्हणजे आई शपथ म्हणजे नको. तरीच म्हटलं अजून संतोष काणेकरचा फोन कसा आला नाही. मग तो फोन करतो माहिती नंतर मला, कडू अरे कुठे अरे काय पाहिजे तुझे आणि हे नसेल 2 बेल झाल्या मग आता अरे खाली नको ग्लॅमर घेत बसू. चल ये इथे दाखव ना काम काय ते. तो बोलतो. आणि त्या दिवशी काय झालं, शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला आहे ना, येताना ट्रॅफिकला गेलो तिथे सेना भवन पाशी आणि तिकडून येताना उशीर झाला मला यायला. बघताय का? नाही सॉरी मला बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. हो जा काय जा नाटकाचा प्रयोग आहे का? सिनेमा आहे ते. शूटिंग झालेलं ऑलरेडी आमचं. मी म्हणतो तुम्ही सिनेमा बघा, उत्तम आहे सिनेमा. नाही हो कंटाळा आलाय आता. नाही असं काय बोलताय? अहो कंटाळा उडून जाईल. फर्स्ट क्लास आहे सिनेमा, एकदम मस्त आहे. नाही तुम्ही बोलताय म्हणजे असेलच फर्स्ट क्लास. असेल नाही आहे. तुम्हाला सांगू काय नाही आमच्या सिनेमामध्ये. अहो इमोशन्स, ऍक्शन, रोमांस, ड्रामा सगळं काही आहे आमच्या सिनेमात. प्रेक्षक कुठे पण नाही म्हणजे सिनेमामध्ये 10 जण आणि प्रेक्षक बघायला फक्त 4. ऐसा कैसा चलेगा ना दादा? दोस्त काय पंगा कळत नाही ना काय झालंय ते. काय झालं? इतकं जोरात प्रमोशन केलं होतं आम्ही. म्हणजे लोक भिंतीवरती पोस्टर लावतात, आम्ही रस्त्यावरती पोस्टर लावले होते. काय बोलता? सोशल कॉज म्हणून आम्ही रक्तदान शिबिराला भेट द्यायला गेलो. मला म्हणाले तुम्ही लीड आहात, तुम्ही तरुण असं म्हणून 2 बाटल्या रक्त काढून घेतलं. जाताना 4 बाटल्या रक्त भरून दिलं मला. तर घरून कुणाला तरी बोलवावं लागलं असतं, मग धरून घेऊन गेले असते. बघा धरून एवढं केलं तरी कोणी येत नाही बघायला. काय सांगणार? नाही हो असं बोलू नका हो. असं हताश होऊन जाऊ नका. ते 4 जण बसलेत ना, ते तुम्ही रक्त चढवलेलेच असणार. नाही ते रक्त चढवलेले नाहीये तो, ते माझे रक्ताचेच आहेत. आई भाऊ आणि माझी बायको आहे. आणि चौथा कोण आहे? तो मी आहे. म्हणून म्हणतोय नाही हे भारी आहे हा तुमचं. नाही म्हणजे तुम्हाला स्वतःला पिक्चर बघवत नाही म्हणून तुम्ही हॉलच्या बाहेर उभे आहात आणि मला बरं सांगताय बघा. जबरदस्ती चांगली आहे तुमची. मला सिनेमा बघवत नाही म्हणून बाहेर उभा नाहीये मी. अहो त्यांचा नियम आहे थिएटरवाल्यांचा. म्हणजे कमीत कमी 5 माणसं हवी तरच ते शो दाखवतात, अदरवाईज ते शो कॅन्सल करतात. म्हणून 5वा माणूस शोधण्यासाठी मी बाहेर उभा आहे. अच्छा म्हणजे तो 5वा. हा तुम्ही आलात तर फार बरं होईल, तर शो कॅन्सल होईल. नाही कॅन्सल होईल शो. नाही मी आले असते खरंच, मी आले पण ना तुमच्या फिल्मचं तिकीट आहे ना 150 रुपये हो. माझं बजेट नाही तेवढं. आय एम सो सॉरी. मी खरंच आले असते. नाही मी काय म्हणतो, आय एम सो सॉरी. मी 75 रुपये मी देतो. मी 75 रुपये मी देतो ना तुम्हाला. 75 रुपये तुमच्याकडचे टाका, पण प्लीज बघा ना शो. असं 75 रुपये देऊन एवढं बघण्यासारखं काय आहे पिक्चर मध्ये मला एकदा सांगा तरी. खूप मेहनत केली, जेन्युअनली केलाय हा सिनेमा. हे मी 150 रुपये तुम्हाला देतो. प्लीज बघा ना. नाही प्लीज बघा हो. आतमध्ये बायको बसले माझी. प्लीज बघा. तुम्ही एवढी विनंती करताय म्हणून फक्त काय मी जाऊन तिकीट काढलं असतं पण ते बरोबर नाही वाटणार ना. नाही प्लीज तुम्ही बघा पिक्चर. आई दादा तुम्ही कुठे चाललात? अरे किती वेळ हात बसायचं रे. कोणीच आलं नाही रे. गर्दी येईल. अरे काय हे मला माहिती आहे रे, पिक्चर फालतू असणार रे. असे पिक्चर करत जाऊ नकोस यार. चल हास्य जत्रेची वेळ झाली आहे. समीर चौगुले उत्तम करतो तुला सांगतो. त्याचं तू बघायचं. चल अगं इथे 150. ऐका ना 150. अरे दादा ऐका पैसे दे. फार मजा आली. सुपर्ब. जाणून घेऊया हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई. क्राऊड द गर्दी आणि आम्ही तुमचे दर्दी. या बात. भूषणदा तू ते गर्दी आल्यानंतर जे काही केलंस ते अफलातून होतं. म्हणजे आम्हाला दिसली माणसं लिटरली समोरून जाताना. शिवाली मस्त, कॉन्सेप्ट छान होती. बॉक्स ऑफिस, प्रेमियर हे शब्द किती महिन्यांनी कानावर पडले.
त्यानिमित्ताने आपल्या झालेल्या फ्लॉप पिक्चर्सची, हिट पिक्चर्सची आठवण झाली. आणि मला असं वाटतं की प्रत्येक ॲक्टरच्या आयुष्यात असा एक दिवस येतो की 4च लोक आहेत, पण हे झाल्याशिवाय हिट पिक्चरची किंमत कळत नाही आणि त्यासाठी हे व्हावं लागतं असं मला म्हणायचं. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे ॲक्टर आहेत त्यांचा पुढचा सिनेमा हिट होऊ दे अशी मी त्यांना शुभेच्छा देते. कार्यक्रमात सहभागी झालेल्या पाहुण्यांशी जरा गप्पा मारूया. अजय दादा, तू एक प्रथितयश गायक अभिनेता आहेस, तुझं गाणं सगळ्यांनी ऐकलेलं आहे, तू गाणं शिकलेलं आहेस, तर ह्या स्पर्धेकडे तू काय पद्धतीनं पाहतोस आणि तुझा या स्पर्धेतला अनुभव काय आहे? एक खूप छान मध्ये कॉमेंट आली होती की आपल्याला आवडणारं गाणं आणि आपण गाऊ शकणारं गाणं याच्यात खूप फरक असतो. कारण की आपल्याला आवडते फार, अरे हो, पण ते तुझ्या गळ्याला झेपत नाही ना, तू गाऊ नाही शकणार ते गाणं. तर हा फरक लक्षात घेऊन ती वाटचाल करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा ॲक्टर सिंगर्स गातात तेव्हा लोकांचं एक वेगळंच दृष्टिकोन असतो त्या प्रोग्रॅमकडे बघायचा. म्हणजे जसे आत्ता ह्या हास्य जत्रेचे स्टार्स तुम्ही आहात, तुम्हाला बघायला लोक नाही ह्या लोकांचं स्किट मला बघायचंच आहे, हे जसं एक उत्सुकता असते प्रेक्षकांमध्ये, तसंच जेव्हा ॲक्टर सिंगर्स गातात तेव्हा उत्सुकता असते की अरे यशोमान आपटेला गाताना मी कधी बघितलं नव्हतं, पण मला उत्सुकता आहे की त्याला काय काय गातोय बघूयात तरी. संकर्षण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, उत्तम कविता करतो, पण तो गाणं कसं गातो हे लोकांना. सो क्युरिओसिटी हा एक पहिला USP आहे असं मला वाटतं सिंगिंग स्टारचा. आणि मग प्रत्येकाचे रिस्पेक्टिव्ह जे काही कामं केली आहेत किंवा फॉलोईंग जसं आहे तसं. तर मला एक ते बघायचं होतं की आपलं गाणं आपण ज्या पद्धतीने गाणं करत आलो आहे गेले 20 वर्ष, तर नवीन पिढी गाण्याकडे किंवा म्युझिककडे कसं बघते. आणि बरोबर त्यांच्या प्रोफेशनल म्हणूयात आपण, प्रोफेशनल सिंगर्स आहेत जे त्यांचे मेंटॉर्स आहेत, मेंटॉर्सचा आधार घेऊन कसं परफॉर्म करता येईल हे सगळं मी त्यांचा प्रवास बघतो आहे. आणि असा कार्यक्रम आणल्याबद्दल सोनी मराठीचे आभार. आणि आय एम व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट ऑफ सिंगिंग स्टार. अमृता, मी अजयला सतत एवढंच सांगत असते की सगळ्या व्हरायटी तू गाऊन बघ, ही संधी, हे स्टेज तुला मिळालेलं आहे. तर या स्टेजवर तू अक्षरशः म्हणजे एका एपिसोडला तर त्यांनी आनंद शिंदेंचं जेव्हा नवीन पोपट हा हे पण गायलं, जे की अजिबातच त्याच्या स्कूलचं नाही आहे. पण ॲज अ मेंटॉर माझं काम एवढंच आहे की मी त्याला सांगते आणि त्याला एनकरेज करते, आणि जोपर्यंत आपण इथे आहोत तोपर्यंत तू वेगळी वेगळी गाणी गा, अशी एवढंच माझं काम आहे. हाऊ स्वीट. तर मंडळी, लाफ्टर एक्सरसाइज करून पुन्हा ताजतवानं होण्यासाठी आता भेटणार आहोत पुढल्या आठवड्यात. तेव्हा तुम्ही बघत राहा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. को पावर्ड बाय पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड.